हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. मी स्वप्नील तांबेकर. IDBIची आता नुकतीच एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्याबद्दल आपण डिटेलमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये थोडंसं वेगळं आहे, ज्यामुळं बरीचशी नवीन मुलं कन्फ्यूज झालेली आहेत आणि त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचबरोबर जी जुनी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये क्वेश्चन असेल की यासाठी अप्लाय करावं की न करावं, तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुमचं आज या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर जाणून घेऊया ही रिक्रुटमेंट नेमकी कशी आहे. तर IDBI बँक आपल्याला माहीतच आहे, ही एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि या IDBIचं रिक्रुटमेंट देखील प्रायव्हेट सेक्टर जरी असली तरी IBPS मार्फतच होतं. त्यामुळे ही एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे. तर ही जी रिक्रुटमेंट आहे ही डायरेक्ट तुम्हाला ऑफिसर म्हणून घेणारे रिक्रुटमेंट नाही, तर ऑफिसर बनण्यासाठी जे ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगसाठीची ही रिक्रुटमेंट आहे. म्हणून याला नाव दिलेलं आहे 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, PGDBF. सो हे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा एका वर्षाचा. कशामधला? तर बँकिंग आणि फायनान्स मधला. हा कोण कंडक्ट करणार आहे? तर हा कंडक्ट IDBI बँक करणार आहे, पण स्वतः नाही, तर त्यांचं टायअप आहे मणिपाल युनिव्हर्सिटी आणि निटे युनिव्हर्सिटी यांच्यासोबत. सो मणिपाल किंवा निटे यांच्यासोबत टायअप असल्यामुळं जी मुलं यातून सिलेक्ट होतील ती त्या कॉलेजला दिली जातील आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमचं हे जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग कंप्लीट करून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकेमध्ये ॲज अन ऑफिसर जॉईन होणार आहे. तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 12वी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे. IDBIने आतापर्यंत भरपूर ॲड काढलेले आहेत. तर कशासाठी? PGDBF साठी 2025-26च्या बॅचसाठी. तर काय आहे यामध्ये प्रोग्राम? अगोदर नेमका कसा आहे हा समजून घेऊया. प्रोग्राम स्ट्रक्चर कसं आहे? तर टोटल या प्रोग्रामचं आता तुमच्या लक्षात आलं असेल. प्रोग्राम म्हणजे कोणता? तुमचा जो डिप्लोमा प्रोग्राम आहे त्याचं ते जे ट्रेनिंग देणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. टोटल ड्युरेशन 1 इयर, 1 वर्ष. आता 1 वर्ष ड्युरेशन म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की मला 1 वर्ष कॉलेज करावं लागेल. तो 1 वर्ष कॉलेज तुम्हाला करावं नाही लागणार. तर कसं आहे नेमकं बघा. तर यामध्ये तुम्हाला क्लासरूम ट्रेनिंग जे आहे म्हणजे ॲक्च्युअल कॉलेजमध्ये जावं लागणार ते 6 महिन्यासाठी जावं लागणार आहे. किती? 6 महिन्यासाठी. तुम्हाला जे एक ग्रेटर नोएडाला आहे आणि दुसरं बेंगलोरला आहे, यापैकी जे अलॉट होईल त्यामध्ये तुम्हाला त्या कॅम्पसमध्ये 6 महिने क्लासरूम ट्रेनिंग दिलं जाईल. त्यानंतर 6 महिने ट्रेनिंग झाल्यानंतर क्लासरूम टीचिंग झाल्यानंतर इंटर्नशिप येते. या इंटर्नशिपचं पिरियड आहे 2 महिने. हे इंटर्नशिप हे IDBIच्याच ब्रांचेसमध्ये होत असतं. IDBI मध्येच तुम्हाला इंटर्नशिप दिली जाते. त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि त्यानंतर हे 6 अधिक हे 2 8 महिने झाल्यानंतर तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं. हे उरलेल्या 4 महिन्यासाठी हे तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. सो असं टोटल 6 अधिक 2 अधिक 4 12 महिने. हे 12 महिनेचं तुमचं हे प्रोग्राम आहे. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल 6 महिनेच तुम्हाला कॉलेज करायचं आहे, 2 महिने तुम्हाला इंटर्नशिप ब्रांचमध्ये काम करायचं आहे आणि 4 महिने परत तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे ब्रांचमध्येच काम करायचं आहे. जनरली या 2 महिन्यासाठी जिथं इंटर्नशिप मिळते तिथंच तुम्हाला जनरली हे आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे की तिथंच तुम्हाला जॉईनिंग मिळतं. तर यामध्ये तुम्हाला सॅलरी किती मिळते? आता सॅलरी मी आत्ताच तुम्हाला सांगून टाकतो. तर सॅलरी जी आहे ज्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जातं या पिरियडमध्ये तुम्हाला 5,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर जे इंटर्नशिप आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला 15,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे 2 महिन्यासाठी. त्यानंतर जे 4 महिने ऑन द जॉब ट्रेनिंग आहे, इथलं मेन्शन केलं नाही आहे नोटिफिकेशनमध्ये, पण जे तुमची आत्ता इथून पुढे जी सुरू होणार आहे तीच माझ्या मते इथून तुमची कंटिन्यू होईल. म्हणजे साधारण ती एक 50,000च्या आसपास सॅलरी जाते जी तुमची पुढं कंटिन्यू होणार आहे. लक्षात आलं?
सो ही सॅलरी देखील साधारण 50,000 धरलं तर 6-6.5 लाखाचं हे पॅकेज आहे. आता हे जे 6-6.5 लाखाचं पॅकेज आहे इयरली म्हणजे 50,000 पर मंथ, हे तुम्हाला 3 वर्षासाठी असणार आहे. आणि 3 वर्षानंतर ज्यावेळी तुमचं ग्रेड ए ऑफिसर तुम्ही बनाल त्यावेळी मात्र तुमची सॅलरी ही 85-90 हजारच्या पुढे असणार आहे. तर सॅलरीबद्दल तर तुमचे डाऊट आता क्लिअर झाले असतील. सो पुढे काय, तर वॅकन्सीज किती आहेत? वॅकन्सी याच्यामध्ये टोटल 650 वॅकन्सीज आहेत. किती? 650 वॅकन्सीज आहेत. एज जे आहे ते मिनिमम 20 मॅक्सिमम 25 आहे. आता त्यामध्ये देखील एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट बँक असून देखील तुम्हाला यामध्ये रिझर्वेशन जे वेगवेगळ्या कॅटेगरीजना आहे ते मिळून जातं. अनरिझर्व कॅटेगरी असते, SC साठी वेगळं, ST साठी वेगळं, EWS साठी वेगळं आणि OBC साठी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यासाठी वेगळं असं आरक्षण आहे. त्यानंतर टाइमलाईन नेमकी कशी आहे, तर कट ऑफ डेट फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, आता तुमचं वय काढायचं आहे, तुमचं शिक्षण कधीपर्यंत पूर्ण झालं पाहिजे यासाठीचा कट ऑफ डेट जी आहे ती 1 मार्च 2025 आहे. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फी भरण्याची तारीख ही 1 मार्च ते 12 मार्च म्हणजे 12 दिवसाची तुम्हाला विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट, टेंटेटिव्ह म्हणजे ती फायनलच कन्सिडर करूया, 6 एप्रिल 2025 ला तुमची एक्झाम होणार आहे. आता इलिजिबिलिटी जरा अजून डिटेलमध्ये जाऊया. ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम एनी रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कुठल्याही डिसिप्लिनचा, मग तुमचं आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, इंजिनिअरिंग असू दे, कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असलं तुम्ही याला इलिजिबल आहात. त्यानंतर प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज विल बी प्रेफर्ड, कंपल्सरी नाही, तुमची LPT वगैरे या ठिकाणी काही होणार नाहीये. म्हणजे तुम्हाला जर मराठी येत असेल तर महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर एज जे आहे, वय, हे फार महत्वाचं आहे. एजची क्रायटेरिया हे 20 ते 25 एवढंच आहे. जनरली आपण बघतो की 28 असतं, काही ठिकाणी 30 असतं, पण इथं मात्र 25व्या वर्षापर्यंतच जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर अप्लाय करू शकता. तर यामध्ये SC साठी मात्र वेगळं आहे. SC ST साठी 5 वर्षाने रिलॅक्सेशन म्हणजे 25 अधिक 5 30 होतं. आणि OBC नॉन क्रिमिलियर मध्ये जे येतात त्यांच्यासाठी 3 वर्षाने रिलॅक्सेशन मिळतं म्हणजे 28 इयर्स. आणि इथं हे SC ST साठी 30 इयर्स. पर्सन विथ डिसेबिलिटी साठी देखील आहे 10 वर्षाने रिलॅक्सेशन आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी देखील रिलॅक्सेशन या ठिकाणी आहे. आता हे जे एज कॅल्क्युलेट करायचं आहे ते तुम्हाला हे 1 मार्च कन्सिडर करून काढायचं आहे. म्हणजे तुमचा जन्म हा 1/3/2000 अगोदर नसला पाहिजे किंवा 1/3/2005 नंतरचा नसला पाहिजे. फी जी आहे ही फी SC ST आणि पर्सन विथ डिसेबिलिटी, SC ST आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी 250 रुपये आहे, 250 रुपये. आणि बाकीच्या सगळ्यांसाठी ही अनरिझर्व कॅटेगरी आणि बाकीचे EWS म्हणा किंवा बाकीच्या कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी फी ही 1050 रुपये आहे. ही फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. सिलेक्शन प्रोसेस समजून घेऊया. तर यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू, 2च फेजेस यामध्ये दिसून येतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असं या ठिकाणी काही नाहीये, फक्त ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यू 2च. ही जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे याचं स्ट्रक्चर समजून घ्या. लॉजिकल लिझनिंग, डेटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. सो या ठिकाणी LR प्लस DI कंबाईन केलेलं आहे. सो असं कॉम्बिनेशन तुम्हाला आता सहसा बँकिंग मध्ये दिसत नाही. सो LR प्लस DI हे कंबाईन केलेलं आहे. त्यानंतर इंग्लिश आहे, त्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर जनरल आणि इकॉनॉमी किंवा बँकिंग अवेअरनेस ज्याला आपण सगळेजण GA म्हणून ओळखतो हा सब्जेक्ट आहे. म्हणजे 4च सब्जेक्ट. टोटल जर आपण वेटेज बघितलं तर LR प्लस DI 60 क्वेश्चन 60 मार्क, 40 मिनिटं तुम्हाला वेगळा सेक्शनल टाईप दिलेला आहे. इंग्लिशला 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिट दिलेला आहे टाईम. त्यानंतर क्वांटला 40 क्वेश्चन 40 मार्क 35 मिनिट दिलेला आहे.
आणि जनरल अवेअरनेस याला 60 क्वेश्चन 60 मार्क 25 मिनिट दिलेला आहे. डिफिकल्टी लेवल ही इझी असणार आहे. जसं आपण कन्सिडर करूया की कुठल्याही क्लेरिकलच्या मेन्स लेवलची जी डिफिकल्टी लेवल आहे ती तुम्हाला दिसून येईल किंवा इव्हन त्याच्यापेक्षाही इझी डिफिकल्टी लेवल तुम्हाला दिसून येईल. म्हणजे टोटल तुम्ही बघू शकता 200 क्वेश्चन 200 मार्क्स असं या ठिकाणी हे वेटेज आहे. लक्षात आलं. सेक्शनल टाइम आहे, सेक्शनल कट ऑफ देखील आहे, निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. हे आपल्याला बँकिंगच्या विद्यार्थ्यांना अजिबात चुकलेलं नाही. काय सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल टाइम जे ते डिसाईड करतील ते या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी आहे. निगेटिव्ह मार्किंग इथं 1/4 जे आपलं रेग्युलर असतं ते देखील आहे. त्यानंतर हे जो तुमचा प्रोग्राम आहे 1 वर्षाचा म्हणजे 6 महिने ट्रेनिंग, 2 वर्ष इंटर्नशिप आणि 4 महिने ऑन द जॉब ट्रेनिंग, याची टोटल फी आहे. फी तुमच्याकडून वसूल केली जाणार आहे. तर फी किती आहे? तर फी याची फक्त आहे 3 लाख रुपये अधिक GST जो जनरली 18% असतो. सो साधारण 3.5 लाख रुपये तुम्हाला या प्रोग्राम फीचे भरावे लागणार आहे. आता एवढी मोठी अमाऊंट कुठून उभी करायची? तर यासाठी IDBI बँक तुमचा जर सिबिल स्कोर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर तुम्हाला लोन त्यामध्ये मिळून जातं. लोनची तुम्हाला काय काळजी करण्याची आवश्यकता नाही. IDBI मध्ये नाही मिळालं दुसऱ्या कुठल्याही बँकेमध्ये तुम्हाला आरामामध्ये मिळून जाईल. आता ही जी फी द्यायची आहे ही तुम्हाला शेड्यूल प्रमाणे द्यायची आहे. जे तुम्हाला इन्स्टॉलमेंट सांगतील त्याप्रमाणे द्यायची आहे. एकदम पण द्यायची नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातली पण देऊ शकता किंवा त्यांचा लोन बँकेचा IDBIचं देखील घेऊ शकता. आता ही जी फी आहे ही फी तुम्हाला आत्ता जी भरणार आहे ती रिटर्न मिळणार आहे. कधी मिळणार आहे? तर आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 years ऑफ सर्व्हिस अँड अपॉन कन्फर्मेशन इन बँक सर्व्हिसेस. 3 वर्ष बँकेमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग पासून 3 वर्ष ज्यावेळी कंप्लीट होतील त्यावेळी तुम्हाला 5 इन्स्टॉलमेंटमध्ये ही फी रिटर्न मिळणार आहे. तसं बघायला गेलं तर आपला हा प्रोग्राम जो आहे तो फ्रीमध्येच आपल्याला मिळून जातो, पण फी मात्र भरावीच लागेल. आता यामध्ये एक महत्त्वाचं कॅच काय आहे? सर्व्हिस बॉन्ड. सर्व्हिस बॉन्ड हा समजून घ्या अगोदर हे काय. तर तुम्हाला एक बॉन्ड साइन करावा लागतो जॉईनिंग करायच्या अगोदर. हा जो बॉन्ड आहे याच्यामध्ये मिनिमम सर्व्हिस रिक्वायरमेंट 3 वर्षाची दिलेली आहे. ज्यावेळी तुम्ही बॉन्ड साइन करतात ऑन द जॉब ट्रेनिंगचा पिरियड कन्सिडर करून तो 4 महिन्याचा, म्हणजे तुम्ही 8 महिन्यानंतर 3 वर्ष कमीत कमी बँकेमध्ये काम केलं पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही सोडू शकत नाही. आणि जर सोडायचं असेल तर काय, तर तुम्हाला जी बॉन्ड अमाऊंट आहे किती आहे? 2 लाख प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस जे काय असतील ते भरावे लागतील. आणि तुम्हाला जर तुम्ही लोन घेतलं असेल तर ते लोन अगोदर क्लिअर करावं लागेल IDBIचं घेतलं असेल तर. त्याचबरोबर तुम्ही जो ट्रेनिंग पिरियड आहे त्याचा जो खर्च आहे तो देखील तुम्हाला बँकेला द्यावा लागणार आहे. सो हा जो सर्व्हिस बॉन्ड आहे हा ऑन द जॉब ट्रेनिंग पिरियड पासून सुरू होतो. आता हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ऑन द जॉब ट्रेनिंग पासून सुरू होत असल्यामुळं याच्या अगोदर जर तुम्ही सोडला तर त्या सेमिस्टरची तुमच्याकडनं फी वसूल केली जाईल आणि त्यानंतर तुम्ही सोडून जाऊ शकता. हे फार महत्त्वाचं आहे. शुड गिव्ह दिस एक्झाम. आता ही एक्झाम कोण देऊ शकतं? तर पहिली गोष्ट समजून घ्या, ही एक IDBI ही एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. प्रायव्हेट सेक्टर बँक असल्यामुळं जर तुमचं स्वप्न हे सरकारी बँकेतच लागण्याचं असेल तर तुमच्यासाठी ही रिक्रुटमेंट नाही आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही आत्ता जस्ट प्रिपरेशन सुरू केलं असेल आणि तुम्हाला होप्स असतील स्वतःकडून की बाबा मी एक्झाम 1-2 वर्षामध्ये क्रॅक करू शकतो, एक कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही हे टोटली इग्नोर करू शकता. पण जर तुम्हाला काहीच स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नाही आहे तर मात्र तुम्हाला ही एक्झाम द्यायलाच पाहिजे. तुम्ही फ्रेशर असला तरी तुम्हाला पटकन जॉब पाहिजे आहे, घरचे मागं लागलेले आहेत लग्नाच्या किंवा अजून कोणतरी मागं लागलेलं आहे लग्नाच्या, तर मात्र तुम्हाला हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एक्झाम द्या. एकच एक्झाम आहे. इंटरव्ह्यू द्या. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आम्ही करून घेतो, काळजी करू नका. त्यानंतर तुम्ही क्लासरूम ट्रेनिंगला जा. बरोबर तुमचं
8 महिने झाल्यानंतर फुल पेमेंट सुरू होतं. पेमेंटच्या दृष्टीने बघायला गेलं तर 45,000 सॅलरी ते 50,000 सॅलरी साधारण एका बँक क्लर्कला जेवढी मिळते तेवढी आहे. 3 वर्षे तुम्हाला या सॅलरीवर काढावं लागेल. 3 वर्षानंतर ही सॅलरी वाढून जाईल, त्याची काय काळजी करू नका. एका PO एवढी सॅलरी 3 वर्षानंतर होऊन जाईल. परत इथला जो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही जे सर्कल बेस्ड ऑफिसरच्या जागा निघतात SBI मध्ये किंवा बाकीच्या बँकामध्ये त्याला देखील तुम्ही अप्लाय करू शकता. स्केल 2 ऑफिसरला देखील अप्लाय करू शकता, जिथे स्टार्टिंग सॅलरी साधारण 1,20,000 पर्यंत आहे. त्यामुळं हा देखील तुम्हाला एक बेनिफिट या ठिकाणी मिळू शकतो, एक एक्सपिरियन्स मिळू शकतो. पण 3 वर्षाच्या आत सोडला तर मात्र 2 लाख अधिक जे काय टॅक्सेस असतील ते तुम्हाला मात्र कंपल्सरी भरावे लागतील. त्यामुळं एक्झामला जायच्या अगोदरच, फॉर्म भरायच्या अगोदरच तुम्ही विचार करा की मी हा फॉर्म भरायचा आहे की नाही. जर तुम्ही कोणी भरला पाहिजे, फ्रेशर पैकी कोणी मी सांगितलं, ज्यांना कॉन्फिडन्स नाहीये की या 1-2 वर्षामध्ये माझी एक्झाम क्रॅक होईल याचा त्यांना कॉन्फिडन्स नाही, किंवा ज्यांना घाई आहे कशाची घाई, जॉबची, त्यांनी अप्लाय करा. त्यानंतर बाकीच्यांनी अप्लाय करू नका. थोडा जरी कॉन्फिडन्स असला 1-2 वर्षामध्ये एक्झाम क्रॅक करण्याचा, उगाच अप्लाय करू नका. त्यानंतर जे ओल्ड स्टुडंट्स आहेत, या ओल्ड स्टुडंट्सनी ज्यांचं एज म्हणण्यापेक्षा गेली तुम्ही 3-4 वर्षापासून प्रिपरेशन करताय पण तुमची एक्झाम क्रॅक नाही झाली, तुम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रिपरेशन करताय, एकही प्रिलिम क्रॅक नाही झाली, किंवा तुम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रिपरेशन करताय, एक प्रिलिम क्रॅक नाही झाली, तर मात्र तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. जॉबलेस असण्यापेक्षा हातामध्ये जॉब असलेलं कधी पण बेटर आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर घरच्यांशी मात्र ही गोष्ट तुम्हाला डिस्कस करावी लागेल. असा प्रोग्राम आहे, त्याची एवढी फी आहे. लोन तुम्हाला पैसे घरातल्याने तर देण्याची गरज नाही आहे, लोन बँक देईल, आम्ही भरतो, आमच्या सॅलरीमधून त्याचा EMI भरतो वगैरे सांगा. आणि घरचे जर ओके म्हटले तर मात्र तुम्ही अप्लाय करा. उगाचच अप्लाय करायचं म्हणून अप्लाय करून एखाद्याची जागा तुम्ही अडवून बसू नका. अजून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही डाऊट विचारा, किंवा जो नंबर इथं खाली दिलेला आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करून जरी विचारलं तरी चालू शकेल. माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.